या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण जातोय थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक झाल्याचं तिथे बघायला मिळतंय। संभाजीनगरमध्ये आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडते। विभागीय आयुक्तालयाला छावणीचं स्वरूप आलंय आणि विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विषयाला घेऊन हे आंदोलन केलं जात आहे। ही दृश्य आपण बघतो छत्रपती संभाजीनगर मधली आहेत। एमआयएमच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। हे आंदोलन माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात करण्यात येत असल्याचं कळतंय। विशाळगडावरती छत्रपती संभाजीराजे यांच्या आवाहनानंतर जे शिवप्रेमी जमले होते, जे आंदोलन करण्यात आलं तिथल्या अतिक्रमणाचा निषेध म्हणून त्याचा विरोध करण्यात आला, त्याला हिंसक वळण लागलं होतं आणि या जमलेल्या जमावाने विशाळगडावरील स्थानिकांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान केलं, तोडफोड केली, ज्याचा निषेध म्हणून आता छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन करण्यात येत असल्याचं आपण बघतोय। या आंदोलनाचं नेतृत्व खुद्द एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील करतायत। संभाजीनगरमध्ये एमआयएमचं आंदोलन सुरू आहे आणि आता या आंदोलनाच्या मुद्द्यावरनं राजकारण होताना दिसतंय असंच म्हणावं लागेल। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होतंय, काय माहिती याबद्दल? निश्चितपणे आंदोलन झालेलं आहे, मात्र मॉब इथून जायला तयार नाही। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होते। आपण बघतोय पाठीमागं जे आहे मॉब आहे आणि इकडे पोलिसांची पूर्णच्या पूर्ण फौजफाटा उभा आहे। इम्तियाज जलील यांची सभा संपली, धरणे आंदोलन संपलं हे जाहीर केल्यानंतर सुद्धा या ठिकाणाहून जे आहे मॉब जायला तयार नाही। मोठमोठ्या पद्धतीने आतापर्यंत घोषणा दिल्या जात होत्या, मात्र आता हळूहळू हा मॉब सरकायला लागलेला आहे। मात्र पोलीस आता पूर्ण ताकदीने एकत्रित आलेले, कारण ज्या गेटवर आम्ही उभे आहोत तिथूनच जे आहे विभागीय आयुक्त कार्यालयात जाता येतं। आता बघतोय आपण इम्तियाज जलीलसुद्धा त्या ठिकाणी लोकांना शांत राहण्याचं आणि लोकांना परत जाण्याचे आवाहन करतायत। इम्तियाज जलील यांनी स्वतः आता माईक घेतलेला आहे। मात्र जवळपास 1 तास झालं या ठिकाणी जे आहे इम्तियाज जलील बोलताना आपल्याला दिसत आहे, मात्र बरेच लोक इथून हलायला तयार नाहीत। पोलीस सुद्धा या ठिकाणी पूर्ण परिस्थितीत हँडल करायला तयार आहेत। म्हणजे एकंदरीत आता थोडं शांत माहोल झालेला आहे। मात्र जवळपास अर्धा ते पाऊण तास झालं धरणे आंदोलन संपल्यानंतर सुद्धा या ठिकाणी काही हौसी तरुण जे आहेत, मुस्लिम तरुण, यांनी फार मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। एकंदरीतच विभागीय आयुक्त कार्यालयात जाण्याचा सुद्धा प्रयत्न एका मॉबनी केला, मात्र पोलीस या ठिकाणी तत्पर असल्यामुळं ते बाजूला गेलेले आहेत आणि इम्तियाज जलील स्वतः आता माईकवर सगळ्यांना शांत राहून इथून निघून जाण्याचं आवाहन करत आहे। मात्र हळूहळू जे आहेत या ठिकाणचे मुस्लिम बांधव आता निघू लागलेले आहेत। एकंदरीतच हे आंदोलन शांततेत झालं, सगळ्या गोष्टी शांततेत झाल्या। शेवटी धरणे आंदोलन संपल्यानंतर मात्र या ठिकाणी थोडीशी घोषणाबाजी झाली। मात्र आता आपण बघतो की पोलीस पूर्णपणे सज्ज आहे कसल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे। मात्र आता इम्तियाज जलील यांनी आवाहन केल्यानंतर विशाल या ठिकाणाहून लोक आता हळूहळू जात आहेत। धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल। तर विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात झालेलं आंदोलन त्याला हिंसक वळण लागलं।